आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात जमिनीच्या बिगर शेती वापरासाठी आवश्यक असलेल्या अकृषिक रूपांतरण प्रक्रियेला आजपासून अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना आता एका क्लिकवर ऑनलाईन पद्धतीने रूपांतरण अधिमूल्य भरता येणार असून त्याची नोंद थेट सातबारा उतार्यावर होईल, अशी माहिती इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणालीच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. नागपूर महामेट्रोने आज ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सच्या माध्यमातून पेटीएमवर मेट्रो तिकीट बुकिंग सुरू करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मेट्रो भवन इथं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर आणि पेटीएमचे मुख्य व्यवसाय अधिकारी अभय शर्मा यांच्या हस्ते या लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. ही सुविधा आता नागपूर आणि पुणे या दोन्ही मेट्रो प्रकल्पांसाठी उपलब्ध असणार आहे. देवस्थान इनाम जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनात कायदा करणार आहे. याबाबतची तयारी सुरू झाली असून नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी कायद्याचा मसुदा लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. याशिवाय फळबागांसाठी 3 वर्षातून एकदा पीक पाणी आणि रोपवाटिकांसाठी मातीला रॉयल्टी माफी असा प्रस्ताव महसूल मंत्र्यांनी मांडला आहे. 2023 महिला आरक्षण विधेयक सर्वानुमते पारित करण्यात आलं. ते तत्काळ लागू करण्यात यावं, अशी मागणी अवनी बन्सल यांनी केली आहे. आज महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रेस क्लब इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे उपस्थित होते. हवामान. आज वर्धा इथं 42.8 अमरावती 43.4, भंडारा 41 ब्रह्मपुरी 41.3, नागपूर 42.4 आणि अकोला इथं 43.6 इतका सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आलं. वर्धा जिल्ह्याचा पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.